हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे माधुरी जोशी आणि तुम्ही आहात द माधुरी पॉडकास्ट शोवर. मी नेहमीच म्हणते, मला प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे. पण त्या व्यक्तीमागील त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व देखील तेवढंच महत्वाचं आहे. आज आपण एक नवीन संकल्पना चालू करतो आहोत. पांढऱ्या कोटामागची गोष्ट. एव्हाना तुम्हाला लक्षात आलंच असेल मी कोणाबद्दल बोलते आणि कशाबद्दल बोलतेय ते. आपल्याकडे आज आले आहेत असे डॉक्टर जे फिजिओथेरपी आणि पॅरालिसिस सेंटरमध्ये खूप छानरित्या काम करत आहेत किंवा त्यांचं स्वतःचं हे सेंटर्स आहेत. तो भेटूया डॉक्टर वैभव महाजन सरांना. सर, तुमचं खूप खूप स्वागत द माधुरी पॉडकास्ट शोवर. नमस्कार आणि थँक्यू माधुरी, मला तुमच्या पॉडकास्ट शोमध्ये बोलवल्याबद्दल. मी आहे डॉक्टर वैभव महाजन, फिजिओथेरपिस्ट. माझं बॅचलर आणि मास्टर्स ऑफ फिजिओथेरपी झालेलं आहे. माझं MPTH इन ऑर्थोपेडिक आणि स्पोर्ट्स इंजुरी झालेलं आहे. मी मुंबई इंडियन्स सेकंड IPL ला ॲज अ फिजिओथेरपिस्ट म्हणून होतो. त्यानंतर कर्नाटक स्टेट लेवल बॅडमिंटन टुर्नामेंटला फिजिओथेरपिस्ट होतो. मी पुण्याचे KM आणि संचेती कॉलेजमध्ये आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲज अ वर्किंग फॅकल्टी होतो. त्यानंतर मी आता सध्या काम करतोय ॲज अ प्रिन्सिपल मोतीलाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी. माझं स्वतःचं क्लिनिक आहे वैभव महाजन फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटर. आणि त्या व्यतिरिक्त आमचं नवीन यावर्षी सुरू झालेलं रिहॅब नेक्स्ट नावाचं ॲडव्हान्स रोबोटिक फिजिओथेरपी पॅरालिसिस आणि ॲक्वॅटिक सेंटर सुद्धा आहे. व्हेरी नाईस. सर, तुमचं पूर्ण बॅकग्राऊंड जे आहे ते स्पोर्ट्स बॅकग्राऊंड आहे. मग तुम्हाला पॅरालिसिस सेंटरकडे का वळावं असं वाटलं? ॲक्च्युली माझी सगळी प्रॅक्टिस ही स्पोर्ट्स आणि मस्क्युलोस्केलेटल फिजिओथेरपीमध्ये झालेली आहे. पण मे 25, 2025 मध्ये माझ्या वडिलांना हाय ब्लड प्रेशरमुळे स्ट्रोक बसला. त्यांच्या डोक्यातली एक नस फाटली आणि त्यांना उजव्या साईडचा पॅरालिसिस बसला. मे पासून साधारण जुलै ऑगस्टपर्यंत मी फिजिओथेरपिस्ट, माझी वाईफ आणि माझ्या सख्या मावशीचा मुलगा तोही न्यूरो फिजिओथेरपिस्ट, 2 न्यूरो फिजिओथेरपिस्ट असताना, एक स्पोर्ट्स आणि ऑर्थो फिजिओथेरपिस्ट असताना आम्ही तिघं बाबांना ट्रीटमेंट देत होते. पण घरी आम्ही जेवढं देऊ शकत होतो तेवढंच देऊ शकलो. जो ॲडव्हान्स अर्ली रिकव्हरीसाठी जे काही आम्हाला लागत होतं ते आपल्याकडे अवेलेबल नव्हतं. त्या व्यतिरिक्त जेवढे काही पॅरालिसिस सेंटर आहेत, 4-5 पॅरालिसिस सेंटरला आम्ही ॲडमिट केलं. तिथं आम्ही रिकव्हरी एक्सपेक्ट करत होतो, पण हवी तसे इक्विपमेंट पण तिथं नसल्यामुळे प्रॉपर रिकव्हरी येत नव्हती. बाबांना आम्ही शेवटी मुंबईलाही घेऊन गेलो. मुंबईलाही आम्ही एका ॲडव्हान्स थेरपीला ॲडमिट केल्यानंतर काही मोटराइज इक्विपमेंटच्या नावाखाली आम्हाला रोबोटिक्स दाखवले गेले. त्याही ठिकाणी हवी तशी रिकव्हरी नाही मिळाली. आणि या सगळ्या प्रोसेसमधनं जाताना जे नेहमी माझ्या मोठ्या भावासारखे उभे राहिले डॉक्टर फराज मोतीवाला हे मला बघत होते. आणि मग ते म्हटले की आज तुझे वडील आहेत, कदाचित उद्या माझ्या घरामध्ये अशी परिस्थिती येऊ शकते किंवा आपल्या नाशिकच्या आणि महाराष्ट्र लोकांना पण ही परिस्थिती येऊ शकते. आणि त्यासाठी आपण एक सगळ्यात ॲडव्हान्स सेंटर नाशिकमध्ये स्टार्ट करू. आणि म्हणून आम्ही रिहॅब नेक्स्ट हे ॲडव्हान्स रोबोटिक फिजिओथेरपी पॅरालिसिस आणि ॲक्वॅटिक रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू केलेलं आहे. या ठिकाणी फुल बॉडी रोबोटिक्स, प्रत्येक जॉईंटला टार्गेट करणारं स्वतंत्र रोबोटिक्स प्लस ॲक्वॅटिक थेरपी सेंटर आपण या ठिकाणी चालू केलेलं आहे. आणि मला सांगायला आवडेल की महाराष्ट्रामध्ये किंवा या अख्ख्या इंडियामध्ये असं कोणतंही ॲडव्हान्स इक्विपमेंट असं नाहीये की जे आपल्या सेंटरला अवेलेबल नाही आहेत या पॅरालिसिसच्या किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरीच्या पेशंटला रिकव्हरी करण्यासाठी. सो रिहॅब नेक्स्ट तुमच्या सेवेत आहे फास्टर रिकव्हरी फॉर ऑल काइंड ऑफ पॅरालिसिस आणि न्यूरो पेशंटसाठी. व्हेरी नाईस. आणि मला सांगायला आवडेल की फराजबाई सगळ्यांच्याच मागे अगदी मोठ्या भावासारखे उभे असतात आणि खूप हेल्पिंग नेचर आहे. थँक्यू सो मच. फराजबाईला सुद्धा या पॉडकास्टसाठी थँक्यू म्हटलं पाहिजे. थँक्यू. सर, फिजिओथेरपीकडे करिअर म्हणून वळण्यामागची प्रेरणा काय होती तुमची? मी लहानपणापासून स्पोर्ट्स खूप चांगला खेळायचो. त्यातल्या त्यात मी लहानपासून पण क्रिकेट खेळायचो. स्कूलमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना 11-12ला मी KTHMला नाशिकलाच होतो. मी कॉलेजच्या क्रिकेट टीममध्ये होतो. तिथून मी डिस्ट्रिक्ट आणि स्टेट लेवललाही सिलेक्ट झालेलो होतो. स्टेटपर्यंत मी क्रिकेट खेळत असताना मला असं कळलं की फिजिओथेरपिस्ट बनून आपण एक स्पोर्ट्सच्या अजून जवळ जाऊ शकतो, जिथं बाकीचे डॉक्टर लवकर पोहोचू शकत नाही. म्हणून मग असं होतं की जर स्पोर्ट्समध्ये जर इन केस करिअर नाही झालं तर माझा दुसरा ऑप्शन फिजिओथेरपीचा होता की ॲटलिस्ट लाईफमध्ये स्पोर्ट्स नेहमीच माझ्या जवळ राहील. म्हणून हा करिअर ऑप्शन आपण त्यावेळेला चूज केलेला होता. अरे वा, व्हेरी नाईस. आजकाल तरुणांमध्ये आढळणाऱ्या बॅक पेन आणि नेक पेनचं मुख्य कारण काय वाटतं तुम्हाला? तरुणांमध्ये सध्या सगळ्यात जास्त बॅक पेन, नेक पेन किंवा स्पाइन रिलेटेड इश्यूज जे येतात त्याचं मेन कारण म्हणजे एकतर हेवी सिटिंग, लॉंग सिटिंग, कंटिन्यू सिटिंग असते 10 तास, 8 तास, 12 तास. दुसरा कारण असतो की हेवी ट्रॅव्हलिंग, एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसपर्यंत जायला कंटिन्यू ट्रॅव्हलिंग आणि रस्त्यात असणारे खड्डे.
या सगळ्या गोष्टींमुळे सध्या तरुणांमध्ये स्पाइन इंजुरीज, स्पाइन प्रॉब्लेम बऱ्यापैकी येतात. बसताना चुकीचं पोश्चर, जेव्हा ते लॅपटॉप ऑपरेट करतात, कॉम्प्युटर ऑपरेट करतात, मोबाईल ऑपरेट करतात, चुकीच्या पद्धतीने तासनतास बसणं, हा प्रामुख्याने होणाऱ्या स्पाइनचे मेन इश्यूज आहेत. ओके. पेन किलर की फिजिओथेरपिस्ट, म्हणजे फिजिओथेरपी घेतलेली बेटर आहे की पेन किलर बेटर आहे? बट म्हणजे ऑब्वियस ऑफकोर्स आजकाल लोक थोडंसं दुखलं की पेन किलर घ्या, पण पेन किलर हे किती दिवस एक्सटेंड करू शकते? फिजिओथेरपी मला विचाराल तर फिजिओथेरपी हा सगळ्यात बेटर ऑप्शन आहे दॅन पेन किलर्स. कसं होतं की आधी ज्या वेळेला पेन किलर्स डिस्कवर झाले होते वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2च्या टायमाला, त्यावेळेला त्या लोकांना रेस्ट घेण्यासाठी खूप कमी वेळ असायचा. त्याच्यामुळे त्यांना जर परत वॉरला रिजॉईन करायचं असेल तर पेन किलर घ्या आणि वॉरला जॉईन व्हा. पण तेव्हापासनं मग जो फार्मसी कंपनीज आहेत त्यांनी ते पेन किलर्स कंटिन्यू डेलीच्या रुटीनमध्ये आणलं. पण काय होतं, पेन किलरमुळे फक्त पेन सबसाईड होणार, जो रूट पासून प्रॉब्लेम असतो तो कधी सॉल्व्ह होत नाही. आणि रूट पासून जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून कम्प्लिटली पेन किलर पासून दूर जायचं असेल तर फिजिओथेरपीशिवाय दुसरा ऑप्शन नाही. ग्रेट. सर, आजकाल लोकांमध्ये फिजिओथेरपीला घेऊन खूप सारे गैरसमज आहेत, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? फिजिओथेरपी बद्दल आधीही गैरसमज होते, अजूनही गैरसमज आहेत. लोकांना असं वाटतं कोणी मसाज दिला म्हणजे फिजिओथेरपी, 2-4 एक्सरसाइज करून घेतलेत म्हणजे फिजिओथेरपी, एखादं मशीन लावून दिलं, जे लोकांना काही मशीनची नावं माहिती आहेत, जसं टेन झालं, अल्ट्रासाऊंड झालं, हो. म्हणजे फिजिओथेरपी. तर हे सगळे गैरसमज आहेत. आणि मेन गैरसमज दुसरा असा आहे की डॉक्टरनी पाठवलं तरच फिजिओथेरपी करायची. तर आता माझी प्रॅक्टिसला ऑलमोस्ट मोर दॅन 15 इयर्स होऊन गेले क्लिनिकल प्रॅक्टिसला. वाव. सुरुवातीला तो काळ होता की जेव्हा डॉक्टर पाठवायचे तेव्हा लोक फिजिओथेरपिस्टला यायचे. पण आता अवेअरनेस खूप झालाय. लोक आता पेन किलर पासून ऑलरेडी दूर जायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे पेशंट का जो खूप मोठा क्राऊड आहे तो पेन किलर्स आणि रेग्युलर डॉक्टर्सकडे जाऊन मेडिसिन घेण्यापेक्षा फिजिओथेरपिस्टकडे येतात. मसाज हा फिजिओथेरपी मधला एक छोटासा पार्ट आहे आणि रॅदर मसाज करण्यापेक्षा काही आपल्या फॅसिलिटेटरी आणि इनिबिटरी टेक्निक असतात, त्या आपण मसाजचा काही सायंटिफिक पार्ट वापरून त्याला यूज करतो. त्याच्यामुळे मसाज म्हणजे फिजिओथेरपी नाही. कोणताही पेशंट फिजिओथेरपिस्टकडे कधीही येऊ शकतो. कोणताही टाईपचा फिजिकल प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरने पाठवल्याशिवाय ते कधी जाऊन फिजिओथेरपिस्टला कन्सल्ट करतात. फिजिओथेरपिस्ट हा स्वतः इंडिपेंडंट असेसमेंट करतो, इंडिपेंडंट डायग्नोसिस करतो आणि इंडिपेंडंट ट्रीटमेंट प्रोटोकॉल डिझाईन करून तो ट्रीटमेंट प्लॅन देऊन त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो. तर हे गैरसमज आता बऱ्यापैकी दूर होत चाललेत आणि आता खूप जास्त गैरसमज लोकांमध्ये नाही राहिलेले आहेत त्याबद्दल. सर, आता मध्यंतरी एक रील व्हायरल झालं होतं, माहितीये तुम्हाला? पार्लरमध्ये हेड वॉशच्या दरम्यान जे इथे आपल्याला रग लागते त्याच्यानंतर मान मोडणं, याच्यामुळे 2-3 जणांची डेथ झाली आहे असं आढळलेलं आहे. बरोबर. जे रील आम्ही आता नेट सॅव्ही आहोत तर आम्ही बघतो बरोबर. रील्स वगैरे. सो ते कितपत योग्य आहे? काय काळजी घ्यायला पाहिजे त्यासाठी असं हे तुम्हाला वाटतं? ऍक्च्युअली चुकीचं आहे. कोणत्याही पार्लरमध्ये गेल्यानंतर जी मान मोडणं किंवा पाठ मोडणं आणि तो क्रॅकिंग साऊंड येणं आणि त्याच्याने फिलिंग बेटर, हा एक जस्ट त्यातला एक छोटासा पार्ट आहे फिलिंग बेटरसाठी. पण जर राईट टेक्निक, राईट ड्युरेशनमध्ये आणि राईट इंटेन्सिटीमध्ये जर नाही वापरली गेली तर स्पायनल प्रॉब्लेम किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरीज बऱ्यापैकी होतात. हो. ज्या रील्समध्ये तुम्ही बघितलं असेल की मान मोडली आणि पेशंट गेला. गेलाय. आपल्या नेकमध्ये, स्पाइनमध्ये काय आपले इम्पॉर्टंट व्हायटल सेंटर असतात. कधी कधी त्या सेंटरला इजा होते की जे सेंटर आपलं हार्ट आणि रेस्पिरेशन मेंटेन करतं. त्याच्यामुळे सुद्धा त्याच्या कंप्रेशन डायरेक्टली डेथ होऊ शकते. सध्याच्या कंडिशनला आपण ऐकलं असेल कन्सेप्ट कायरोप्रॅक्टर. कायरोप्रॅक्टर म्हणजे फिजिओथेरपी नाही. जसं मी सांगितलं की मसाज हा एक छोटासा पार्ट आहे, तशी कायरोप्रॅक्टिस पण लिमिटेशनमध्ये विथ सायंटिफिक रिझन आणि काही छोट्याशा गोष्टींसाठीच आपण वापरली राईट इंटेन्सिटीमध्ये, कमी प्रमाणामध्ये, तरच ते थोडीफार उपयोगी असते. आता मी पण पार्लरला जाते कधी कधी, तर इथे खूप वेळा असं होतं की खूप वेळा रग लागून येते हेड वॉश करताना किंवा ते कंडिशनर लावून ठेवतात तेव्हा. इथे बरं वाटतंय पण इथून आम्ही नसतो व्यवस्थित, म्हणजे रेस्टलेस फील करतो. तर काय सांगाल त्या मुलींना किंवा त्या पार्लरमध्ये जाऊन जे काही कोणी करतं ते वॉशच्या दरम्यान, किंवा पार्लरवाल्यांना काय सजेशन्स द्याल तुम्ही? ऍक्च्युअली काय असतं की जेव्हा पार्लरमध्ये आपण हेड वॉशसाठी एखाद्या क्लायंटला आपण त्या बेसिनवरती झोपवतो, तर काही वेळाच्या इनऍक्टिव्हिटीमुळे आणि खालून जे वॉश बेसिन असतं त्याच्या कम्प्रेशनमुळे त्या ठिकाणी मसल थोडे स्टिफ झालेले असतात. तर अशा लोकांसाठी आपण एक बेसिक नेक स्ट्रेचिंग प्रोटोकॉल असतो, तो जरी रेग्युलरली फॉलो केला तर हे सगळे प्रॉब्लेम लगेच कमी होतील आणि अननेसरी कायरोप्रॅक्टिस किंवा जे हार्ड सेटर म्हणतो आपण, मान मोडणं, पाठ मोडणं, त्याची गरज पडणार नाही. ओके. 8-8, 10-10 तास आता लोक
काम करतात, वर्क फ्रॉम होम म्हणा किंवा बरोबर. ऑफिस मधनं म्हणा, त्यांना काय सांगाल तुम्ही त्यांच्या पोश्चर बद्दल किंवा त्यांचं सिटिंग अरेंजमेंट त्यांच्यासाठी तर सगळ्यात मोठी ऍडवाइस राहील की जेव्हा तुम्ही बसाल तर आपले बसण्याच्या पोझिशन पासून सगळ्या गोष्टी सांभाळणं खूप गरजेचं आहे. त्यांना डिसाईड करायचं की त्यांना शॉर्ट ड्युरेशन काम करायचं का लॉंग ड्युरेशन काम करायचंय, आणि लाईफ लॉंग काम करायचं असेल तर आपल्या लाईफमध्ये काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स असतात. ते मॉडिफिकेशन वापरून त्यांनी राईट पोस्चर फॉर राईट ड्युरेशन मेंटेन करावं. आता राईट पोस्चरमध्ये बरेच काही एलिमेंट असतात ज्याच्यामध्ये आपण जेव्हा एखाद्या गोष्टीवरती बसतो, चेअर असो, सोफा असो किंवा बेड असो, त्या ठिकाणी आपला हिप नी राईट अँगलमध्ये पाहिजे. जो काही तुमचा लॅपटॉप असेल किंवा कॉम्प्युटर असेल त्याचं राईट डिस्टन्स फ्रॉम आपल्या नेकपासनं किंवा आपल्या आईजपासनं असलं पाहिजे. त्यानंतर जेवढं तुम्हाला स्टाउट पोस्चरमध्ये बसता येईल स्ट्रेटमध्ये तेवढं चांगलं, जेवढं तुम्हाला लोअर बॅकला सपोर्ट घेता येईल तेवढं चांगलं. आणि ही पोझिशन मेंटेन करताना चुकीच्या पद्धतीमध्ये न बसता जेवढं स्ट्रेट बसून तुम्हाला काम करता येईल तेवढं तुम्ही जास्त लॉंग काम करू शकाल. मला सांगा, स्पोर्ट्स इंजुरी मध्ये मानसिक ताकद किती महत्वाची असते? स्पोर्ट्स इंजुरीमध्ये फिजिकल आणि मानसिक दोघंही इक्वल महत्वाचे आहेत, ज्याला आपण फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस अशा 2 पार्टमध्ये डिवाइड करतो. जेव्हा आपण मेंटल फिटनेसकडे जातो तर फिजिकल ट्रेनिंग बरोबर या स्पोर्ट्स पर्सनला आपण मेंटल फिटनेसची ट्रेनिंग पण देतो. आणि बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हणजे तुम्ही बघू शकता विराट कोहली. एका फ्रँचायझीसाठी 18 वर्ष खेळत असताना सुद्धा त्याला जर कप नाही आला तरी पण फर्स्ट फ्रँचायझी पासून तो आता 19 इयर्स असताना पण तो सेम इंटेन्सिटीने खेळतो. Right. म्हणजे जेव्हा तो फिजिकल ट्रेनिंग करतो त्याला मेंटल ट्रेनिंग सुद्धा करणं गरजेचं असतं. Right. आणि मेंटल ट्रेनिंगचे बरेच पार्ट असतात. रेग्युलर मेंटल ट्रेनिंग असते, इंजुरी स्पेसिफिक मेंटल ट्रेनिंग असते, गेम स्पेसिफिक मेंटल ट्रेनिंग असते आणि सीझन स्पेसिफिक मेंटल ट्रेनिंग असते. तर एक्झॅक्टली आपण कोणत्या मेंटल ट्रेनिंगला टार्गेट करतोय तेही त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट असतं. कोणत्या स्पोर्ट्सवाल्यांनी सगळ्यात जास्त फिजिओथेरपीसाठी हे केलं पाहिजे का सगळ्या स्पोर्ट्सवाल्यांसाठी तुम्ही? सगळ्या स्पोर्ट्ससाठी फिजिओथेरपी महत्वाची आहे, कारण फिजिओथेरपी फक्त ट्रीटमेंट रिलेटेड अवलंबून नसते. फिजिओथेरपी हा आपला प्रिव्हेन्शनचा आधी पार्ट आहे. जर प्रिव्हेन्शन नाही झालं तर मग आपण त्याला ट्रीटमेंटच्या पार्टमध्ये कन्व्हर्ट करतो. जनरली आपण स्पोर्ट्समध्ये जाताना आपल्या आधी स्पोर्ट्स स्पेसिफिक ट्रेनिंग असतात, मग त्याच्यामध्ये आपले हेल्थ रिलेटेड कंपोनंट असतात, फिटनेस रिलेटेड कंपोनंट असतात, आपण आधी त्याच्यावर ट्रेन करतो. इन केस हे सगळं ट्रेन केल्यानंतर सुद्धा जर इंजुरी झाली तर मग ड्युरिंग इंजुरी आणि आफ्टर इंजुरी फिजिओथेरपी तेवढाच महत्वाचा आहे. मोबाईल आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे शरीरावर कोणते कोणते परिणाम होऊ शकतात, ज्याचे खूप आता इतके लहान वयापासून मुलांना आता स्कूल्समध्ये पण टॅब वगैरे देत बरोबर. आहेत. तर मोबाईल फोन अवेअरनेस चे कॅम्प्स भरवतात, पण नाहीये, घरी आल्यावर मुलं तेच करतात आहे. तर मग हे किती दिवस हे लोक एक्सटेंड करू शकतात नॉर्मल लाईफ? बरोबर. याची आपल्याला 2 पार्टमध्ये डिवायडेशन करणं खूप गरजेचं आहे. स्कूलमध्ये टीचर सांगतात किंवा काही इन्फ्लुएन्सर्स असतात ते सांगतात किंवा काही मग कन्सल्टंट असतात ते सांगतात की मुलांपासून जेवढा मोबाईल लांब ठेवता येईल तेवढं खूप चांगलं. पण मला सांगा की जेव्हा तो मुलगा आईच्या पोटामध्ये होता, आईने पण रील्स बघितल्यात, बरोबर? त्यांची रील्स, त्यांची जी इंटेन्सिटी बाळ जेव्हा बूम मध्ये असताना ऑलरेडी त्या ठिकाणी ट्रेन झालेली आहे. आणि नवीन जनरेशन आहे, तुम्ही यांच्यापासून मोबाईल लॅपटॉप दूर करू शकत नाही. आपण त्यांना ट्रेन केलं पाहिजे की मोबाईल आणि लॅपटॉप वापरताना तुम्ही तुमचं बॉडी पोस्चर किती मेंटेन करायचं, किती ड्युरेशनसाठी वापरणं चांगलं आहे आणि किती ड्युरेशन नंतर न वापरलेलं चांगलं आहे. हे ज्या वेळेला आपण राईट इंटेन्सिटीमध्ये त्यांना समजवणार तेव्हा कळेल. बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की काही लोक जे मोबाईल वापरतात त्यांच्यामध्ये टेक्स्टनेक सिंड्रोम झालेला आहे. टेक्स्टनेक सिंड्रोम म्हणजे जेव्हा मोबाईल एखादा मुलगा वापरत असेल तर कंटिन्यू तो मान खाली घालून मोबाईल वापरतो. त्याच्यामुळे मणक्यांना एक फॉरवर्ड साईडला एक वाक पडतो आणि जर मान स्ट्रेट असेल तर मणक्यांवरती येणारा प्रेशर आणि मान वाकवल्यानंतर मणक्यांवरती येणारा प्रेशर हा स्ट्रेट मानेपेक्षा वाकलेल्या मानेवरती 50% जास्त असतो. सेम विथ द बॅक. आणि तसाच पार्ट हा लॅपटॉपमध्ये आहे, ज्याला आपण लॅप सिंड्रोम म्हणतो. जी लोक वर्क फ्रॉम होम काम करतात लॅपटॉपवरती, काही लोक छातीवर घेऊन काम करतात, काही लोक आपल्या लॅपवरती घेऊन काम करतात. तर यावेळेला जेव्हा काही मांड्यांची मसल असतात, जी काही लॅपटॉपची वापरल्यानंतर जी काही हीट जनरेट होते तो आपल्या मसलला लॉस करतो मांडीवरच्या. आणि तसंच मग जेव्हा ते छातीवरती वापरतात तेव्हा त्यांची काही हार्मफुल रेडिएशन्स असतात, ते आपल्या हार्टला, मसल्सला किंवा आपल्या मस्क्युलोस्केलेटल सिस्टमला त्या ठिकाणी हॅम्पर करतात. तर तसा तो टेक्स्टनेक आणि एक लॅप सिंड्रोमचा पार्ट असतो. तर तो लक्षात घेतला पाहिजे की हे जे गॅजेट्स आहेत ते शरीरापासून जेवढं लांब वापरता येईल तेवढी चांगली. म्हणूनच आता आजकाल म्हणजे माझे बाप्पा पण मला रोज ओरडतात, झोपताना मोबाईल लांब ठेवून झोप. बरोबर. त्याचं महत्व आज कळत आहे की
किती जास्त महत्वाचं आहे बरोबर. आणि हे प्रत्येक एज ग्रुपसाठी आपण एव्हरी एज ग्रुपला म्हणू सेम शकतो. आहे. म्हणजे असं नाहीये की लहान मुलं आहे म्हणून त्यांनी कमी वापरावा किंवा मोठी आहे म्हणून त्यांनी जास्त वापरावा. इट्स सेम फॉर ऑल. मोमेंट इज मेडिसिन या वाक्याचा अर्थ तुमच्या दृष्टीने कसा आहे? मला याला 2 पार्टमध्ये एक्सप्लेन करायला आवडेल. सर्वात पहिलं म्हणजे लोकांना लक्षात आलं पाहिजे की मूव्हमेंट आणि एक्सरसाइज दोघं गोष्टी वेगळ्या आहेत. दोघांना कधी मिक्स करू नये. आणि आजकाल तुम्ही ऐकलं असेल की सिटिंग इज मोर हार्मफुल दॅन स्मोकिंग. याचा अर्थ असा की जेव्हा एखादा व्यक्ती एका जागेवरती कंटिन्यू बसून असतो, तर त्याची जी मसल जी असतात, त्या मसलची इनॅक्टिव्हिटी वाढायला लागते. मसलची इनॅक्टिव्हिटी वाढली तर मग जे काही आपले ब्लड व्हेसल असतात त्यांच्यावरती कंप्रेशन, रिलॅक्सेशन खूप कमी होतं आणि रेग्युलर ब्लड सर्क्युलेशन कमी होऊन बऱ्याच जे काही इंटरनल ऑर्गन्स आहेत, ब्रेन आहे, हार्ट आहे, त्यांना हा ब्लड सप्लाय कमी व्हायला लागतो. ब्लड सप्लाय कमी म्हणजे थोडक्यात ऑक्सिजनची कमतरता व्हायला लागते आणि त्याच्यामुळे मग बरेच काही ऑर्गन्स आपल्या इरिटेशन्समध्ये जायला लागतात. त्यांना फटिगनेस जास्त यायला लागतो. असं वाटतं की आपण बसलोय पण थकलेलो नसले पाहिजेत. पण बसल्यानंतर जास्त थकवा येतो. रिझन तेच आहे की प्रॉपर सर्क्युलेशन होत नाही. आणि मुवमेंट इज मेडिसिन असं याच्या मागे म्हणण्याचं कारण तेच आहे की जेवढी आपण मुवमेंट ठेवणार तेवढे मसल जास्त ऍक्टिव्ह राहतील आणि जेवढे मसल्स ऍक्टिव्ह राहतील तेवढं सर्क्युलेशन जास्त इम्प्रूव्ह होऊन जास्त प्रमाणात ऑक्सिजन आपल्या इंटरनल ऑर्गन्सला गेल्यानंतर ते हेल्दी आणि फ्रेश राहायला आपल्याला मदत होते. सर आता बरेचसे लोक सकाळी वॉकला निघतात फिट राहण्यासाठी. बरोबर. काही लोक ग्राउंडवर जातात. तर कुठला वॉक सगळ्यात जास्त महत्वाचा आहे? सिमेंट रोडवर केलेला की ग्राउंडवर केलेला? कारण की लोक बिंदास आजकाल रस्त्याने फिरत आहे किंवा ट्रॅकवर फिरतात. तिथे पण बरोबर. फ्लेवर ब्लॉक्स आहेत. त्याच्यावर फिरणं हे योग्य आहे? ऍक्च्युली कोणत्याही जागेवरती वॉकिंग करणं चांगलंच आहे. पण त्याच्यामधला पार्ट असा असतो की जेव्हा आपण बेअर ग्राउंडवरती चालतो, मातीचं ग्राउंड असेल त्याच्यावर चालतो, तर आपली ग्रॅव्हिटी आणि ग्राउंडकडून येणारा ग्राउंड रिॲक्शन फोर्स हा खूप मोठा फरक आहे त्याच्यामधला. आपण जर पेवर ब्लॉक वरती चालणार तर ग्राउंड रिॲक्शन फोर्स जास्त येतो. सिमेंटवरती चालणार तर ग्राउंड रिॲक्शन फोर्स अजून जास्त येतं आणि बेअर ग्राउंडवर चालणार तर ग्राउंड रिॲक्शन फोर्स कमी येतो. याचा अर्थ लोकांनी त्या सिमेंटच्या रस्त्यावर किंवा पेवर ब्लॉकवर वॉक करणं कमी करावं तर असं नाही. पण त्या प्रकारचे शूज त्यांनी वापरणं गरजेचं आहे की जेव्हा आपण बेअर ग्राउंडवर वापरतो तिथले शूज वेगळे आणि सिमेंट आणि पेवर ब्लॉकवर चालण्यासाठी वापरणारे शूज वेगळे. तर हा जेव्हा फरक ते लक्षात घेतील, परत किती इंटेन्सिटीमध्ये चालायचंय तेही महत्वाचं आहे, किती ड्युरेशन चालायचंय तेही महत्वाचं आहे. कारण त्या हिशोबाने आपला ग्राउंड रिॲक्शन फोर्स आपल्या नी जॉईंट्सला, हिप जॉईंट्सला आणि आपल्या स्पाईनला रिॲक्शन देऊन त्यांचे मुवमेंट करून घेत असतं. कधी कधी लोक तावातावात कमी करण्याच्या दृष्टीने खूप जोरात वॉक वॉक करतात. करतात. तर काय सांगाल त्या लोकांसाठी की तुम्हाला शरीराला जेवढं सहन होतंय तेवढंच केलं पाहिजे की नाही तो वॉक योग्य आहे? शरीराला जेवढं शक्य आहे आणि शरीर न थकता जेवढं इझिली वॉक घेऊ शकतो तेवढा हा राईट इंटेन्सिटीमध्ये वॉक घेतलेला कधीही चांगला. अननेसेसरी एक्झर्शन करून केलेला वॉक कधीही बॉडीसाठी चांगला नाही. तो काही ना काही इंजुरीज आपल्या जॉईंट्समध्ये, मसल्समध्ये किंवा आपल्या इंटरनल ऑर्गन्सला क्रिएट करत असतो. आता एक ग्रीन जिम वगैरे आलेलं आहे. जिम मध्ये जाऊन जिम करणं, कारण तिथे ट्रेनर्स असतात. बरोबर. लोक काय करतात, बाहेर हे ग्रीन जिम आहे ना त्याच्यावर कसेही जिम करतात आहे. लाईक आता गोल्फ क्लबला बघाल किंवा अजून कुठे जिथे जिथे हे आहेत जॉगिंग ट्रॅक आहे तिथे ग्रीन जिम केलेली आहे. बरोबर. लोक मनाला वाटते तसं तिथे करत असतात. हे कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? लोकांना कळलं पाहिजे की ग्रीन जिमचा कन्सेप्ट जो आहे ना तो वॉक केल्यानंतर किंवा ग्राउंडवरती काही एक्सरसाइज केल्यानंतर आपल्या बॉडीला फक्त स्ट्रेचिंगसाठी देण्यात आलेले ते काही इक्विपमेंट्स आहेत. ग्रीन जिममुळे माझ्या क्लिनिकला मी सांगू शकतो की मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये इंजुरीचे प्रमाण आलेले पेशंट खूप जास्त आहेत. बऱ्याच लोकांना शोल्डर इंजुरीज झालेल्या आहेत, बऱ्याच लोकांना रिस्ट इंजुरी झाल्या आहेत, काही लोकांना नी इंजुरी झाल्या आहेत, काही लोकांना स्पाइन इंजुरी आहेत. ग्रीन जिम करण्यात वावगं काही नाही, पण ती वापरायची कशी, त्याची टेक्निक काय हे समजून घेणं. परत ती ग्रीन जिम प्रत्येकाच्या हाईटनुसार सेट नाही होत, ती एक कॉमन हाईटला सेट केलेली असते. एक्झॅक्टली. जर एखादा कमी हाईटचा माणूस जर ग्रीन जिम करत असेल तर त्याला बॉडी स्ट्रेच करून ती जिम करायला लागते. एखादा हायटेड माणूस ग्रीन जिम करत असेल त्याला वाकून ती जिम करायला लागते. त्याच्यामुळे ग्रीन जिमचं प्रमाण फक्त त्यांनी स्ट्रेचिंग पुरता मर्यादित लिमिटेशनसाठी वापरावं की ज्या ठिकाणी काही ऍक्टिव्हिटी त्यांना ग्राउंडवर करणं शक्य नाही तेवढ्या ऍक्टिव्हिटी तिथं करून त्यांनी सोडून द्यावं. अदरवाईज जोपर्यंत तुम्हाला ट्रेनर तुमच्याकडनं प्रॉपर ट्रेनिंग शेड्यूल घेत नाही तोपर्यंत जिम न केलेली बरी. आता एवढ्या गुगल आहे, चॅट जीपीटी सारख्या गोष्टी आहेत.
लोक विचारत नाही. लोक बरोबर. इतर गोष्टी भरपूर त्याच्यावर टाकतील, त्यांच्या फीडमध्ये भरपूर गोष्टी दिसतील. बरोबर. पण ग्रीन जिम साठी किंवा कुठली गोष्ट करताना त्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे, की गरजेचे तुम्ही आहेत. ऍटलीस्ट आज गुगल. बरोबर. फिटनेस आणि फिजिओथेरपी मध्ये नेमका काय फरक आहे दोन ह्याच्यामध्ये? खूप फरक आहे. फिटनेस हा फक्त एक टेक्निकल पार्ट आहे, पण फिजिओथेरपी हा पार्ट ऑफ मेडिसिन आहे. फिजिओथेरपीकडे जेव्हा एखादा पेशंट येत असेल, जसं मागे सांगितलं तसं एखादा पेशंटला काही प्रॉब्लेम असेल तर आपण त्याचं आधी फिजिकल असेसमेंट करतो. असेसमेंट केल्यानंतर आपण काही डायग्नोसिस काढतो आणि त्या डायग्नोसिसचा आपण ट्रीटमेंट प्रोटोकॉल डिझाईन करून त्यांना ट्रीटमेंट देतो. जनरल फिटनेसमध्ये काय होतं, की त्यांना फिटनेससाठी कोणत्या ॲक्टिव्हिटी किंवा एक्सरसाइज करायच्या आहेत याचं फक्त तेवढं प्लॅनिंग असतं. तर एक पार्ट हा फक्त टेक्निकल आहे आणि फिजिओथेरपीचा पार्ट हा कम्प्लिटली मेडिकल आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. लोकांनी घरी कुठल्या चुकीच्या एक्सरसाइज करणं टाळावं असं तुम्हाला वाटतं? लोकांनी आता कोणत्या चुकीच्या एक्सरसाइज करणं टाळावं, आता हा खूप वेग टर्म आहे ॲक्च्युली. पण जसं मी सांगितलं, की पेशंटला जर एक्सरसाइज करायच्या असतील, तर एक्सपर्ट गाईडन्सनुसार, तुमच्या एजनुसार, तुमच्या कंडिशननुसार कोणत्या एक्सरसाइज करायच्या आहेत, हे आधी एक्सपर्टकडनं जाणून घ्यावं आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज केलेली बेनिफिशियल कधीही असेल. महिलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये सगळ्यात जास्त कोणत्या समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं? महिलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये सगळ्यात जास्त समस्या आहे ती कॅल्शियम डिफिशियन्सी. महिलांमध्ये एक 40-45 गेल्यानंतर जेव्हा त्यांचा मेनोपॉज येतो, मेनोपॉज आल्यानंतर काही हार्मोनल चेंजेस झाल्यानंतर त्यांच्या बॉडीमधलं कॅल्शियम कमी व्हायला लागतं आणि ओल्ड एजमध्ये सुद्धा तेच व्हायला लागतं, की बिकॉज ऑफ एजिंग फॅक्टर त्यांचे काही मसल स्टिफ होतात, ब्लड वेसल स्टिफ होतात आणि हाडातलं कॅल्शियम कमी व्हायला लागतं. दे आर मोर प्रोन टुवर्ड ऑस्टिओपोरोसिस. त्याच्यामुळे जनरलाइज बॉडी पेन, कारण हाडं त्या ठिकाणी ठणकायला लागतात कॅल्शियम कमी असल्यामुळे, हाडांची घनता कमी होते. बट ऑब्वियस हाडांना प्रॉब्लेम यायला लागला, की जो आपला पूर्ण मस्क्युलोस्केलेटल सिस्टम असतो, ज्याला आपण हाड, मसल, लिगामेंट, टेंडन्स म्हणतो, याचे स्टिफनेस रिलेटेड इश्यू आणि याचे प्रॉब्लेम खूप जास्त यायला लागतात या लोकांमध्ये. म्हणजे एकंदरीत स्पाईनपासून, पायाच्या बोटांपासून तर नेकपर्यंत कुठेही या लोकांना पेन येऊ शकतं. खूप स्ट्रेसमुळे हाडांवर परिणाम होतो. खूप स्ट्रेसमुळे मसल स्टिफनेस वाढतो आणि मसल स्टिफनेस वाढल्यामुळे आपले काही पोश्चरल चेंजेस होतात आणि ते पोश्चरल चेंजेस झाल्यामुळे हाडांवर ताण पडतो. बरेचसे लोक म्हणतात की नको गादी नको, खाली झोपायचंय, गोदडीवर छान वाटतं, सतरंजीवर छान वाटतं, फरशीवर छान वाटतं. त्या लोकांना काय सल्ला द्याल? असं काही नाहीये. आरामात बेडवरती झोपा, काही इश्यू नाहीये. आधीच्या लोकांची झोपण्याची टेंडन्सी आणि आताच्या लोकांची झोपण्याची टेंडन्सी खूप फरक आहे. फक्त गादी निवडताना अशी निवडावी की खूप सॉफ्ट नसली पाहिजे आणि खूप कडक नसली पाहिजे. एक फर्म टाईपची गादी असेल तर तुम्ही त्या गादीवरती कधी झोपू शकतात. खाली झोपून तुमचे काही कंडिशन्स बऱ्या होतील किंवा वर झोपून काही कंडिशन जास्त वाढतील, हा टोटली गैरसमज आहे. आणि उशीबद्दल काय सांगाल? काही लोक उशीच घेत नाही किंवा खूपच उंच 4-5 उशा घेऊन झोपणारे लोक पण आहेत. मी स्वतः बरोबर. बघितलेत की 3-4 उशांचे ढीग लावतात आणि त्याच्यावर मग झोपतात. हो. खूप जास्त उशी घेतल्यामुळे जसं मी सांगितलं, की आपल्या मानेला वाक येतो. मानेला जर जास्त प्रमाणात वाक आला तर आपल्या पाठीचे मणके आणि कमरेचे मणके हे एका स्ट्रेट लाईनीमध्ये एकदम स्ट्रेट पोझिशनला येतात आणि त्याचा परिणाम कमरेवरती आणि पाठीवरती खूप जास्त यायला लागतो. आणि उशी न घेणं अजूनही चुकीचं आहे. एक छोट्या साईजची उशी असणं कधीही चांगलं, कारण छोट्या साईजची उशी आपल्या नेकचा जो नॉर्मल कर्व असतो तो मेंटेन करतो. याला आपण प्रायमरी स्पायनल कर्व्हज म्हणतो. जर प्रायमरी स्पायनल कर्व्ह जर मेंटेन राहिले तर सेकंडरी स्पायनल कर्व्ह मेंटेन राहून स्पाइनची हेल्थ आपण जास्त जपू शकतो. AI आणि आधुनिक आता टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्यांच्यामुळे फिजिओथेरपीमध्ये काय आता फरक तुम्हाला जाणवतोय? AI आणि आधुनिक टेक्नॉलॉजी याचं मेळ घालून फिजिओथेरपीमध्ये आता बऱ्यापैकी रोबोटिक्स हा एक पार्ट खूप जास्त प्रचलित झालेला आहे. तर मग रोबोटिक्समुळे आपण जास्त करून पॅरालिसिसचे पेशंट, स्पायनल कॉर्ड इंजुरीचे पेशंट किंवा मग काही ऑर्थोपेडिकचे जे कंडिशन्स असतात ते किंवा स्पोर्ट्सचे जे कंडिशन असतात ते, यांना आपण टार्गेट करू शकतो. AI आपल्याला हेल्प करतो, की तो रोबोटिक कशाप्रकारे आपण मूव्हमेंटला आणू शकतो आणि त्याचे काही प्रोग्राम असतात, ते प्रोग्राम सेट करून आपण त्या रोबोटिक थ्रू यांना रिहॅबिलिटेशनच्या फेजमध्ये आपण अजून ॲडव्हान्स लेव्हलला नेऊ शकतो. कारण AI त्या ठिकाणी त्यांचा अल्गोरिदम मेंटेन करतो, एक्सरसाइजसाठी किती असला पाहिजे आणि तो अल्गोरिदम या रोबोटमध्ये प्रीसेटेड असतो. आपल्याकडे रिहॅबला आता असे पेशंट्स आहेत? आपल्याकडे रिहॅबला असे भरपूर पेशंट आहेत ज्यांना स्ट्रोक, पॅरालिसिस झालेला आहे, ज्या लोकांना काही स्पायनल कॉर्ड इंजुरीज आहेत, काही आपले सेरेब्रल पाल्सीचे पेशंट आहेत,
गुलेन बॅरी सिंड्रोम म्हणतो, GBS म्हणतो आपण, ती पेशंट आहेत, पार्किन्सनचे पेशंट आहेत. या पेशंटला आपण रोबोटिक्स देतोय रेग्युलर बेसिसवरती, पण रोबोटिक देण्यासाठी पण एक रोबोटिकची असेसमेंट असते. ती असेसमेंट करून त्यांना कोणत्या पार्टचं रोबोटिक सुटेबल होईल आधी ते माहिती करून घेणं गरजेचं असतं. आणि जर पेशंटला त्या पार्टचा रोबोटिक सूट झाला तर रोबोटिक त्यांच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक क्रिएट करून त्यांना अर्ली रिहॅबिलिटेट किंवा अर्ली रिकव्हरीमध्ये आणतो आपण. अरे वा. सर, मी ऐकलंय की असं भरपूर जण म्हणतात की फॅन खाली झोपल्यानंतर हाडं दुखायला लागतात, अंग सुचतं. ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? याच्यामध्ये थोडं तथ्य आहे, थोडे गैरसमज आहेत. फॅन खाली झोपल्यानंतर ज्या लोकांचं अंग दुखायला लागतं त्यांना कदाचित हाय इंटेन्सिटीची एअर जी येते खूप जास्त प्रमाणामध्ये, जसं आपण फॅन 4वर ठेवला 5वर ठेवला, खूप जास्त हवा लागते, ती हवा कधी कधी आपल्या शरीराला मारा करते आणि त्याच्यामुळे त्यांना बॉडी पेन करतात. अदरवाईज त्याच्या मागे दुसरं काय असं सायंटिफिक रिझन नाही की फॅन खाली झोपलं तर आपलं बॉडी पेन केलं पाहिजे. सेम एसी आणि कूलर बद्दल येस सांगा येस तुम्ही. ही खूप जास्त खूप जास्त हवा, कधी कधी कूलरचा तर असा विषय आहे की जर खूप जास्त आपण कूलरच्या हवेत झोपलो आणि खूप जास्त थंडी हवा जर कानाला लागली, एसी मध्ये पण जर खूप जास्त थंड वातावरणात झोपून जर हवा आपल्या कानामध्ये गेली तर काही काही लोकांना बेल्स पाल्सी नावाचा एक प्रॉब्लेम येतो, ज्याच्यामध्ये चेहऱ्याचा एका साईडचा टेम्पररी पॅरालिसिस होतो. त्याच्यामुळे ही जी एअर थ्रोईंग कॅपॅसिटी जी असते फॅनची, एसीची, कूलरची, हे जेवढ्या कमी आणि मीडियम स्पेसमध्ये राहील तेवढं बॉडीला चांगलं असेल. ओके. म्हणजे ते पण आपल्या शरीराला जेवढं सूट होतं तेवढंच. येस. एका चांगल्या फिजिओथेरपिस्ट मध्ये कोणते चांगले गुण असावेत असं तुम्हाला वाटतंय? चांगल्या फिजिओथेरपिस्ट मध्ये गुण शोधण्यापेक्षा ऍक्च्युअल खरा फिजिओथेरपिस्ट कोण हे शोधणं खूप महत्वाचं आहे. बरेच लोक अजूनही क्लेम करतात की आम्ही फिजिओथेरपिस्ट आहे, पण ऍक्च्युअल बघायला गेलं तर त्यांच्याकडे डिग्री नसते, बऱ्याच काही एज्युकेशन क्वालिफिकेशन जे लागतात ते नसतात. जर खरा फिजिओथेरपिस्ट शोधायचा असेल तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याला फक्त एवढं विचार की महाराष्ट्र स्टेट OTPT काउन्सिलचं आपल्याकडे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे का नाही आहे. जर त्यांच्याकडे काउन्सिल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असेल तर त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन हे चांगल्या कॉलेजमधनं झालेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी एज्युकेशनचा कोर्स पूर्ण कम्प्लीट करून त्यांची प्रॅक्टिस करतायत. अदरवाईज जर आपण क्वालिटीज बघायला गेलो चांगल्या फिजिओथेरपीची तर सिम्पॅथी विथ एम्पॅथी एक पार्ट असतो, ज्याला आपण म्हणतो की पेशंटला चेक करताना त्या पेशंटला राईट डायरेक्शन मध्ये आपण कुठं घेऊन जातोय आणि त्याच्याबरोबर त्या पेशंटबद्दल असलेली सहानुभूती किती आहे विथ रिसर्च सपोर्ट. जर त्या फिजिओथेरपिस्टला जमलं तर त्याला आपण चांगला फिजिओथेरपिस्ट नक्कीच म्हणू शकतो. आजच्या धावपळीच्या जीवनात हेल्थ पोश्चर किती महत्वाचं असं तुम्हाला वाटतं? पोश्चर खूप महत्वाचा आहे. 90% प्रॉब्लेम जे सध्या आता पूर्ण बॉडीवरती आपल्याला येतात विदाउट एनी इंजुरी हे बिकॉज ऑफ बॅड पोश्चर. जसं तुम्ही आता बसले, तुम्ही बॅड पोश्चरमध्ये बसलेले, तास दीड तासानंतर जेव्हा तुम्ही उठाल तेव्हाही तुम्हाला बॅक पेन, नेक पेन सारखे काही असं वाटेल. मग आपण जातो, नेक स्ट्रेच करतो, बॅक स्ट्रेच करतो. तर पोश्चरमध्ये एक सोपा रूल असतो की काही मसल्स हे आपले ग्रॅव्हिटी रिलेटेड असतात किंवा टुवर्ड्स ग्रॅव्हिटी असतात आणि काही मसल हे आपले अँटी ग्रॅव्हिटी मसल असतात. पोश्चर मेंटेन करताना अँटी ग्रॅव्हिटी मसल जास्त ऍक्ट करतो आणि अँटी ग्रॅव्हिटी मसलचं एकच काम असतं की आपल्या बॉडीला जेवढं स्ट्रेट होईल तेवढं स्ट्रेट मेंटेन ठेवायचं. जर अँटी ग्रॅव्हिटी मसल्स थकायला लागली तर याचा अर्थ तुमचं पोश्चर चुकतंय आणि तुमचे मसल तुमचं बॉडी पोश्चर मेंटेन करायला किंवा स्पाइन मेंटेन करायला सपोर्ट करत नाहीये. म्हणजे मी चुकीच्या पोझिशन मध्ये बसलेली आहे. जर तुम्ही फिजिओथेरपिस्ट नसतात तर तुम्ही कोणत्या क्षेत्रात गेला असतात? जसं मी आधी सांगितलं की बट ऑब्वियस मी स्पोर्ट्स मध्येच करिअर केलं असतं. मला जर थर्ड ऑप्शन विचारला तर मे बी सर्जन, कारण माझी MBBS ला लास्ट राऊंडला ऍडमिशन झाल्यानंतर मी ती कॅन्सल करून माझी ऍडमिशन फिजिओथेरपीलाच कंटिन्यू केलेली आहे. ओह ग्रेट. तरुणांसाठी एक हेल्थ मंत्र? तरुणांसाठी सगळ्यात मोठा हेल्थ मंत्र म्हणजे फक्त 3 स्टेप आहेत: प्रॉपर स्लीप, प्रॉपर डाएट आणि प्रॉपर एक्सरसाइज. या 3 गोष्टी त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. कारण आजकालची तरुण तुम्ही बघितले असतील तर रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत जागी राहतात. सर्वात चुकीचं. लवकर झोपायचं. 7 to 8 अवरची स्लीप खूप महत्वाची आहे. जर प्रॉपर अमाऊंटमध्ये स्लीप नसेल तर बॉडीमध्ये टॉक्सिक बाय प्रोडक्ट खूप जास्त तयार होतात आणि ते बॉडीमध्ये पेन कॉज करायला लागतात. तसं दुसरं राईट डाएट, पिझ्झा, बर्गर, मॅगी वगैरे बाहेर जे मिळेल रस्त्यावरती ते खाणं, त्यापेक्षा हेल्दी फूड, हेल्दी लाईफ हा एक सोपा मंत्र आहे. आणि तिसरा एक्सरसाइज. आजकालच्या इनऍक्टिव्ह जॉबमुळे तुम्ही जे खातायत ते पचवण्यासाठी किंवा जे आपण पोटापर्यंत नेतोय त्याचे सगळे सप्लिमेंट्स आपल्या ऑर्गन आणि बोन्सपर्यंत जाण्यासाठी एक्सरसाइज करून आपल्या बॉडीला जेवढं फ्लेक्झिबल आणि जेवढं स्ट्रेंथ ठेवता येईल तेवढं चांगलं. तर 3 पार्ट फक्त त्यांनी लक्षात ठेवावे: स्लीप, डाएट आणि एक्सरसाइज.
सर आजकाल हे जिम मध्ये खूप हेवी वेट ट्रेनिंग करतात. जिम मध्ये पण डेथ होतीये, ते बरोबर. पण आपण व्हिडिओज रील्स बघतोय आणि खूप सारे सप्लिमेंट्स घेतले जात आहेत. घेतले जातात. हे बोनसाठी किती दिवस चांगले आहेत? जिम मध्ये जे लोक जातात त्यांनी पहिले डिसाईड करावं की त्यांचं जिम मध्ये जाण्याचं गोल काय आहे. मोठं काय? आपल्याला बॉडी बिल्डरच बनायचं असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण जर रेग्युलर फिटनेस मेंटेन करायचं असेल तर खूप जास्त वेट घ्यायची काही गरज नाही. रेग्युलर किंवा कमी वेटमध्ये पण आपल्या बॉडीमध्ये आपला जो रेग्युलर लागणारा मसल टोन आणि स्ट्रेंथ असते ती मेंटेन करण्यात येते. दुसरा पार्ट राहिला सप्लिमेंटचा. अननेसेसरी हाय सप्लिमेंट आपल्या किडनी आणि लिव्हरला ओव्हरलोड करतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या किडनी फेल्युअरचे चान्सेस, लिव्हर फेल्युअरचे चान्सेस बऱ्यापैकी दिसतात. किंवा अदरवाईज हे टॉक्सिक बाय प्रोडक्ट आपल्या हार्टवरती अफेक्ट करताना तुम्ही बघितलं असेल की जिममध्ये करताना एखाद्याला हार्ट अटॅक झाला. हार्ट अटॅकचं मागचं रिझन असं आहे की त्याची एक तर आदल्या दिवसाची रात्रीची झोप कमी होती, प्लस हेवी सप्लिमेंटेशनमुळे बॉडीमध्ये टॉक्सिक बाय प्रोडक्ट रेडी झाले होते. ते बाहेर पडायला जागा नसल्यामुळे त्याने एखाद्या ऑर्गनला टार्गेट करून त्या ऑर्गनला डॅमेज केला. तर हा त्यामागचा पार्ट आहे. किंवा मी बघितलं की हे लोक जिम पण करतात, ड्रिंक पण करतात, स्मोक पण करतात. हे कितपत योग्य आहे? अजिबात योग्य नाही. जे लोक रेग्युलर बेसिसवरती एक्सरसाइज करत असतील त्यांनी शक्यतो ड्रिंक आणि स्मोकच्या जवळपास जाऊ नये. अदरवाईज एका साईडला आपण हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करायची, एका साईडला अनहेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करायची. बॉडी दोघंही गोष्टी रिजेक्ट करेल. म्हणूनच एकदम ते हार्टवर अटॅक होतात येस, ते. येस. सर तुम्हाला असं कधी जाणवलंय का सर्जरीच्या वेळेस की आता आम्हाला पण फिजिओथेरपीची गरज आहे? नाही, ऍक्च्युली मी तर फिजिओथेरपिस्ट आहे, त्याच्यामुळे सर्जरीचा पार्ट येत नाही. पण आता फिजिओथेरपीमध्ये आम्ही जेव्हा पेशंटला ट्रीटमेंट देत असतो तर बऱ्याचदा आम्हाला काही पेशंटला वाकून उचलायला लागतं. बऱ्याचदा आम्हाला काही पेशंटवरती तासनतास काम करायला लागतं. तर त्यावेळेला आम्ही कितीतरी सांगितलं की राईट पोश्चर मेंटेन करा. पण आमचं सगळं टार्गेट पेशंटच्या वेलफेअरकडे असल्यामुळे किंवा पेशंटला जास्त रिकव्हरी पार्ट देण्याकडे कधी कधी आमचं लक्ष आमच्या पोश्चरकडे नसतं. मग असं होतं की दिवसभर पेशंट झाल्यानंतर कधी कधी आता आम्हालाही वाटतं की जाऊन एक छान रिलॅक्सेशन स्ट्रेचिंग वगैरे घ्यावं आणि स्वतः फिजिओथेरपी घेऊन एक शांत झोपावं. ज्या बायकांना आता किंवा ज्या लोकांना हेवी वेटमुळे गुडघ्याचे धनुष्यबाण झालेले आहेत, ते कशामुळे? खूप हेवी वेटमुळे का काही त्याला अजून कुठल्या प्रकारचं अपंगत्व आपण म्हणू शकतो? अपंगत्व म्हणण्यापेक्षा ही एक विशियस सायकल आहे. विशियस सायकल अशी की त्या लोकांना समजा जर खूप जास्त वेट असेल तर वेट असल्यामुळे ह्या लोकांना चालायला त्रास होतो. चालायला त्रास झालं तर ह्या लोकांचे सगळे जे वेट कॅपॅसिटी असते ती आपल्या गुडघ्यावर येते. गुडघ्याचा जो आपला आतला मांडीचा भाग आणि खालचा जो पायाचा भाग असतो त्याची आड एकमेकांना घासायला लागतात, ज्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. आणि त्या ऑस्टिओआर्थरायटिसमुळे गुडघे वाकायला लागतात. परत गुडघे दुखतात म्हणून वॉक होत नाही आणि वॉक होत नाही म्हणून वेट वाढतं. ही सायकल त्या ठिकाणी कंटिन्यू राहते आणि त्या ठिकाणी जे गुडघे वाकणं म्हणतो त्याला आपण एक्झॅक्टली म्हणतो जिनू वॅरम, म्हणजे तो एक बोलेगचा पार्ट असतो. या केसेससाठी शक्यतो रिप्लेसमेंट केलेलं चांगलं आणि रिप्लेसमेंटच्या आधी आणि रिप्लेसमेंटच्या नंतर फिजिओथेरपी त्यांना खूप चांगली उपयुक्त ठरू शकते. सर आपलं इथे रिहॅब सेंटर आहे नाशिकमध्ये, काय सांगाल त्याच्याबद्दल? आपलं जे रिहॅब सेंटर आहे ते आता आपण आताच एप्रिल एंडला सुरू केलेलं आहे. रिहॅब सेंटरचं नाव आहे रिहॅब नेक्स्ट. हे सगळ्यात ॲडव्हान्स रोबोटिक फिजिओथेरपी पॅरालिसिस आणि ॲक्वॅटिक सेंटर म्हणून आपण चालू केलंय. या सेंटरमध्ये आपण सगळे स्ट्रोक, पॅरालिसिसचे पेशंट, स्पायनल कॉर्ड इंजुरीचे पेशंट, कोणत्याही टाईपची ब्रेन इंजुरी असो, ब्रेन प्रॉब्लेम असो, कोणत्याही टाईपचा स्पाईन प्रॉब्लेम असो, या सगळ्या पेशंटला आपण त्या ठिकाणी कॅटर करतोय. या ठिकाणी आपल्याकडे ॲडमिट फॅसिलिटी, डे केअर फॅसिलिटी आणि ओपीडी, आयपीडी या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. या ठिकाणी जे काही पॅरालिसिसचे पेशंट असतील ते आपल्याकडे ॲडमिट होतात. ॲडमिट झाल्यानंतर आपण त्यांना रोबोटिक, ॲक्वॅटिक थेरपी प्लस रेग्युलर फिजिओथेरपी हे सगळं आपण त्यांना एका पॅकेजमध्ये बसून त्यांच्या लवकरात लवकर त्यांना चालता यावं याच्याकडे आपला जास्त फोकस असतो. याच्या व्यतिरिक्त आपण त्या ठिकाणी ऑर्थोपेडिक रिलेटेड सगळे इंजुरीज किंवा ऑर्थोपेडिक रिलेटेड सगळे प्रॉब्लेम आणि स्पोर्ट्स प्रॉब्लेम या सगळ्या पेशंट आपण कॅटर करतो. आणि मला सांगायला आवडेल की आपलं उत्तर महाराष्ट्राचं पहिलं सेंटर आहे की ज्या ठिकाणी आपला रोबोट आपण सिंगापूरवरनं मागवलाय आणि फुल्ली रोबोटिक सेंटर बरोबर आपण या ठिकाणी ॲक्वॅटिक थेरपी सुद्धा स्टार्ट केलेली आहे. टेम्परेचर कंट्रोल ॲक्वॅटिक थेरपी सेंटर आपल्याकडे या ठिकाणी अवेलेबल आहे. अरे वा, मस्त. सर आपलं जे रिहॅबचं पॅरालिसिस सेंटर आहे आणि इतर आता पॅरालिसिस सेंटर्स भरपूर येतात आहेत, तर काय डिफरन्स आहेत दोघांमध्ये? आपल्या रिहॅब बद्दल तुम्ही काय सांगाल? फरक भरपूर आहे. आपलं जे रिहॅब सेंटर आहे ते एका फिजिओथेरपिस्टनी चालू केलेलं आहे. स्टार्ट बाय फिजिओथेरपिस्ट, मॅनेज बाय फिजिओथेरपिस्ट, त्याच्यामुळे त्याला फ्रीडम आहे. आणि हे जसं मी सांगितलं की आपलं
फुल्ली ॲडव्हान्स रोबोटिक आहे, ज्यामध्ये आपण फुल बॉडी रोबोटिक्स, प्रत्येक जॉईंटला लागणार रोबोटिक्स आणि ॲक्वॅटिक थेरपी सेंटर हे सगळं एकत्र घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहे. बाकीची जी काही पॅरालिसिस सेंटर्स आहेत दे आर रन बाय नॉन फिजिओथेरपिस्ट, आणि नॉन फिजिओथेरपी जर एखादं सेंटर रन करत असेल तर त्या ठिकाणी त्यांना लिमिटेशन बऱ्यापैकी आहेत, किंवा ते बाहेरून फिजिओथेरपिस्ट हायर करतात. बाहेरून फिजिओथेरपिस्ट हायर केल्यामुळे फिजिओथेरपिस्ट इथं जॉब करतो, आणि जॉब करत असताना त्याला ती एक बट ऑब्वियस त्याला एक मधून फिलिंग येते की आपलं सेंटर नाही, आपल्याला इथं फक्त जॉबसाठी जी काही सर्व्हिस द्यायची आहे तेवढीच सर्व्हिस दिल्यानंतर तो तिथनं जातो. फुल हार्टेडली जी फिजिओथेरपी देता यावी ती त्या बाकीच्या सेंटरमध्ये देता येत नाही. तर हा मेन डिफरन्स असल्यामुळे आपलं सेंटर नक्कीच स्टँड आउट वेगळं होतं. नक्कीच आपल्या हक्काचं पॅरालिसिस आणि फिजिओथेरपिस्ट सेंटर आहे. सगळ्यांनी नक्की भेट द्या रिहॅबला. Thank थँक्यू you. सो मच सर. सो कसं वाटतं तुम्हाला द माधुरी पॉडकास्ट शो मध्ये येऊन? एकदम छान. लोकांपर्यंत जो मेसेज पोहोचवायचा होता आपल्याला त्यांच्या हेल्थ आणि बेटरमेंटसाठी तो बऱ्यापैकी पोहोचला असेल अशी मी आशा करतो. थँक्यू सो मच फॉर नक्कीच. कॉलिंग मी हियर.